लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बीबी ग्रामपंचायतीतील स्मशानभूमीच्या जागेचा वाद अखेर परस्पर सहमतीने निकाली। बातमी पुसद। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बीबी ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी निर्मितीसाठी नियोजित जागेबाबत निर्माण झालेला वाद अखेर पोलीस बंदोबस्तात आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परस्पर सहमतीने निकाली निघाला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने शेतकरी कांबळे यांची गट क्रमांक 94 मधील काही जमीन स्मशानभूमीसाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र कांबळे कुटुंबियांनी सुरुवातीला या अधिग्रहणास तीव्र विरोध दर्शवला। त्यांनी सांगितले की त्यांना कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही आणि संपूर्ण जमीन मोजण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे। वाद तीव्र झाल्यामुळे पुफाळी येथील पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अखेर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊन कांबळे कुटुंबियांनी स्मशानभूमीसाठी आवश्यक इतकीच जमीन सहमतीने देण्याचे मान्य केले। महसूल प्रशासनाने मोजणी करून गट नंबर 94 मधून निश्चित क्षेत्र लेखी स्वरूपात अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी सरपंच राधिका वडगीर, ग्रामसेविका अडतकर, पोलीस पाटील HS घुशे, पोलीस उपनिरीक्षक SV शिंदे, भूमापक MS गव्हाणे, मंडळ अधिकारी विलास धुळधुळे, उपसरपंच GK चिरंगे तसेच शेतकरी भीमराव दशरथ कांबळे, दत्तपराव कपाटे, सुभाष अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते। शेतकरी कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की शेतीतील पीक काढल्याशिवाय अधिग्रहण सुरू होऊ नये, यावर अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली। त्यामुळे स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या जागेचा मार्ग अखेर मोकळा झाला। जो वाद आहे तो कशा प्रकारचा आपण ॲक्वायर केला याबद्दल आपण माहिती द्यावी। माझं नाव साहेबराव माणिकराव गव्हाणे, मी उपअधीक्षक भूमी अभिलेख पुसद या कार्यालयातील भूमापक या पदावर काम करत असून मला दिनांक 3/7/2025 रोजी माझ्या कार्यालयातील पत्र प्राप्त झाले। त्या अनुषंगाने मी मौजा भीमी बीबी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथे येऊन रोअर मशीनच्या सहाय्याने मोजणी करण्याकरिता इथं हजर झालो। मला इथील गावातील लोकांनी नाही का खूप सपोर्ट करून मी नाही का त्या गावाची मोजणी करून दिली आणि कांबळे कुटुंबाने विशेष म्हणजे कांबळे कुटुंबियांनी त्यांनी जी जमीन नाही का स्वतः सांगितलं की आम्हाला या ठिकाणी जमीन द्यायची आहे। त्याच्यानंतर नाही का माननीय सरपंच मॅडम, तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी मॅडम यांनी सुद्धा नाही का मंजूर केले। त्या हिशोबाने मी त्यांना 0.80 हेक्टर जमीन ही मोजून दिली। निश्चित आपण बघू शकतो स्मशानभूमीसाठी जागा मागितली होती, त्यांनी पण देतो म्हणून सांगितलं होतं त्यांनी आम्हाला, पण हे याच्यामध्ये वादविवाद होत राहिला आणि समोर हे होत राहील, जात राहील जागा। गाव म्हटलं की गावाचा विकास हा झालाच पाहिजे। गावाला स्मशानभूमी नाही ती एवढी महत्त्वाची आहे, परंतु शेतकरी हा भूमिहीन किंवा शेतकऱ्याला ती उपजीविका करण्यासाठी जे शेती आहे ती सुद्धा त्याला उपलब्ध झाली पाहिजे। यावर आपल्याला काय म्हणायचं? त्यांना शेती द्यायलाच पाहिजे शासनाकडून। शासन काय म्हणते की गावातला रोजगार हमीतून त्यांना मदत करा, गावातला मजूर बाहेर गावी गेला नाही पाहिजे। मग शासनाने या शेतकऱ्यांना पण प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे, प्रशासनाने मला कुठलीही नोटीस दिली नाही किंवा कुठलेही कळवलेलं नाही। बेकायदेशीरपणाने ही मोजणी केली। कारण मागच्या वेळेस मोजणी झाली होती तेव्हा मला नोटीसही पाठवल्या होत्या, तहसीलदारांनी नोटीस पाठवली होती, ग्रामपंचायतने नोटीस पाठवली होती। तर यावेळेस कुठलीही मला नोटीस न कळवता हे बेकायदेशीर मोजणी झाली आणि उभ्या पिकात मोजणी केली, आमच्या पिकाचं नुकसान केलं आणि समजा कापूस तुडवला, तूर, उडीद, मूग जे काय आमच्या शेतात आम्ही लावलं होतं ते सर्व माझ्या पिकाचा नुकसान झालं आणि त्याच्यानंतर हे बेकायदेशीरपणे मोजणी झाली, आमच्यावर अत्याचार झाला। आम्ही बोललो यांना की कुठलीही नोटीस दाखवा किंवा आम्हाला काही प्रूफ दाखवा, त्यांनी कुठलेही काही दाखवलेलं नाही आहे। आमच्यावर अत्याचार करून, आमच्यावर दबाव करून, आमच्याकडून पोलीस प्रशासन करून आपली भूमिका महत्त्वाची आहे। तरी सुद्धा आपण जे काय तर सामोपचाराने या ठिकाणी लेखी दिलेला आहे, कारण गावात वाद होऊ नये आणि स्मशानभूमी ही गावाला मिळाली पाहिजे। आता आपण त्यामधला जो सुवर्ण मध्ये काढला, जे काही या मपकाकडून आपण लेखी घेतलेला आहे, यावर तुम्हाला काय म्हणायचं? आपण जे लेखी दिलेलं आहे त्यावर आपली भूमिका काय? आम्ही ग्रामपंचायतकडून याच्यासाठी लेखी घेतलं कारण आम्हाला कुठलीही नंतर ग्रामपंचायतीची न अडचण जाता याच्यामुळं आम्ही लेखी घेतलं ग्रामपंचायतकडून की कारण गावातले नागरिक आहेत, गावातली मंडळी आहे, यांनी आमच्यावर नंतर कोणतीही कारवाई किंवा आमच्यावर कोणताही अत्याचार करू नये, याच्यामुळं आम्ही ग्रामपंचायतकडून लेखी स्वरूपात घेतली। तहसीलदार साहेब उमरखेड यांच्या पत्रानुसार 9/7 रोजी इथे मोजणी होती। भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी असल्यामुळे तिथे उपस्थित राहणं माझं कर्तव्य होतं। कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त पुरवलेला आहे असं त्यांनी मला कळवलं होतं। त्यानुसार सगळ्यांनी सामोपचाराने आम्हाला सहकार्य करून
मोजणी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं सहकार्य केलं. कास्तकारांनी केलं, गावकऱ्यांनी केलं, पत्रकार बंधूचे सुद्धा तेवढेच हे आहेत, आम्हाला सहकार्य झालं. सगळ्यांनी समजावून सांगून तिथची परिस्थिती निवळली आणि आज सामोपचारांनी यांनी ही मोजणी पूर्ण करून पुढील जे आदेश होतील त्याप्रमाणे याच्यावर ज्या कारवाई होतील ते वरिष्ठ कार्यालयाकडून येतील. रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.